रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, महिलांसाठी रोजगार, आपल्या तरुणांसाठी रोजगार, आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो. आपल्या प्रभागातील ज्या महिला या शिलाई प्रशिक्षणामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं पुढे प्रशिक्षण आपल्याला घेऊन त्यांना 4,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. 15,000 रुपयाचं मशीन आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे. 19,000 रुपयाचं हे सर्व आपल्याला साहित्य आणि स्टायपेंड आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या माध्यमातून आपण शिलाईचं काम असेल ते करू शकतो. बाकीच्या गोष्टी भरपूर अजून करायच्या आहेत, परंतु या बेसिक गोष्टी अजूनपर्यंत आपल्या शहरामध्ये झालेल्या नाही. आपण तसा विचार केला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 80 जवळपास वर्ष पूर्ण होणार. या 80 वर्षामध्ये 40 वर्ष सत्ता आपण समोरच्या लोकांना दिलेली, पण ती साधीसुधी नाही. राज्य शासनामधली सत्ता असू, आपल्या नगरपालिकेतली सत्ता असू, ही पूर्णपणे त्यांना आपण दिली. कधी एकदा कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील किंवा माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब असतील, सलग 5 वर्ष कधी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक किंवा नगरपालिका त्या ठिकाणी कधीही नव्हती आणि म्हणून ही संधी कधी मिळालेली नाही. 2016ला तर आपला भाग नव्याने जोडला गेलेला आहे, परंतु शहरामध्ये कमी नगरसेवक निवडून आलेले, कायम आम्ही विरोधात राहिलेले. आणि मी आता आमदार म्हणून काम करत असताना 2019 ते 24 मध्ये पाहिलं, ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात होती, 19 ते 21 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो कुठला निधी मी मंजूर करून आणायचो ते कामं होऊ द्यायचे नाही. कामं झाले तर नगरपालिकेचे इलेक्शनच्या पुढं तो फायदा आपल्या नगरसेवकांना मिळेल, पण अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये होते. आणि प्रत्येक गोष्ट नुसता 5 नंबर तलाव आपलं त्याचं काम चालू झालं, ते काम बंद पडावं म्हणून कोर्टामध्ये 36 तारखा झाल्या. 36 तारखा झाल्या. 5 नंबर तलावाचं काम स्टे करा, त्याची चौकशी करा आणि मग काम पूर्ण होतं. काय फक्त 5 नंबर तलाव जर पूर्ण झाला तर पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी होणार आहे, आणि पाण्याचा प्रश्न जर काही अंशी कमी झाला तर त्याचा फायदा मला मिळणार आहे. तुम्हाला पाणी 23 दिवसाड मिळू आता 16 दिवसाड मिळू त्याच्याशी विरोधकांना काही घेणं नाही. त्यांना फक्त त्यांचं राजकारण. आणि म्हणून 5 नंबर तलावासाठी कोट्यवधी खर्च केला, पण कोर्टाने त्यांना स्टे दिला नाही, म्हणून आपला 5 नंबर तलाव पूर्ण होऊ शकला. हीच पद्धत शहरातले प्रमुख रस्ते असतील, महत्वाचे कामं असतील, त्याला त्या ठिकाणी कोर्टात खेचायचं, त्याच्या विरोधी ठराव करायचे, कामं अडवायचे. अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक जर नगरपालिकेमध्ये गेले, त्यांना तुमच्या कामाशी, तुमच्या अडचणीशी काही घेणं नाही. नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुढची निवडणूक विधानसभेची असणार आहे, आणि विधानसभेच्या अगोदर सगळे कामं जर झाले तर तुम्ही स्वाभाविकपणे मला पुन्हा काम करण्याची संधी द्यायचा विचार कराल. जर कामं नाही झाली तुम्ही काही कामं नाही केली, बरोबर आहे ना. साधा विषय आहे. जेव्हा जर कामं या पुढच्या 4 वर्षामध्ये जर झाली त्याचा मला फायदा मिळणार. सगळे कामं पुढच्या काळामध्ये बंद पाडण्याचं काम हे समोरचे लोक त्या ठिकाणी करतील. आणि म्हणून कोणीही चुकीचा माणूस नगरपालिकेमध्ये जाता कामा नये. म्हणून आपल्या प्रभाग नंबर 1 आपले उमेदवार गेल्या माझ्या मते 5-6 वर्षापासून काम करतात. निवडणूक असू किंवा नसू सातत्याने त्यांचं काम चाललंय. आपल्या सेवेमध्ये सातत्याने ते आहे. तुमच्या मागणीवरनं त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली. तुमचा सगळ्यांचा विचार घेऊन, सर्वे घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी. अनेक लोक इच्छुक होते. जुनेदभाई शेख असतील, जावेदभाई शेख असतील, अजून 2-4 उमेदवार होते. सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी घेऊन आपलं हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहे. नुसतं 1 नंबर प्रभाग नाही, परंतु आपले जिथेही कुठे इतर प्रभागामधले नातेवाईक असतील या सर्वांना सांगा
का घड्याळ चिन्हाचं बटन दाबून त्या ठिकाणचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून द्या. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे सुद्धा घड्याळ चिन्हावरचे आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचे. कारण काकाजी कोयटे यांचं पूर्ण आयुष्य कोपरगाव शहरामध्ये गेले. कोपरगाव शहर त्यांना पूर्णपणे माहिती, शहराच्या अडचणी काय आहे त्यांना पूर्णपणे माहिती. समताच्या माध्यमातून सहकार क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे काही काम आहे ते आजही लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याची भावना आहे. समताचे 22,000 ठेवीदार कोपरगाव शहरातले 400 कोटी ठेवी त्यांच्या पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी कोपरगाव शहराच्या वासियांचे आहे. आणि एवढा विश्वास 22,000 लोकांचा समतावर आहे. आणि म्हणून त्यांना तर आपण मतदान केलंच पाहिजे, परंतु नगरसेवक देखील त्या पद्धतीने खालचे आपण निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो. आपण सर्वांनी मतदान करावं एवढी विनंती करतो. देणार आहे का निवडून? नक्की. नुसतं तुम्ही इथं बसणारे मतदान करणार, पण प्रचार करून सगळ्यांचं मतदान कसं मिळेल यासाठी प्रयत्न आपण सर्वांनी करावा. मी काही फार म्हणजे त्यांच्यावर टीका करणं मुळामध्ये त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. जर काही काम दाखवण्यासारखं असतं तर निश्चितपणाने त्यांनी दाखवलं असतं, त्याच्यावर बोलले असते. परंतु 40 वर्ष सत्ता घेतल्यानंतर शहरामध्ये कुठले प्रश्न राहायला पाहिजे का? 40 वर्ष तुम्ही मला द्या, एक सुद्धा प्रश्न ठेवणार नाही. फक्त 5 वर्ष मला दिले. आपला पाणी प्रश्न निम्म्याच्या वर सुटलेला आहे, बाकीचे पण प्रश्न सोडवणार आहे. एवढी जर सत्ता त्यांना देऊन सुद्धा त्यांचे लोक जे आहे नगरसेवक पदाचे असतील त्यांच्याकडनं कुठलंही काम ते करता येत नाही. त्यांना स्वतः काही केलेलं नाही, दाखवायला काही नाही. तेव्हा आपण सत्ता त्यांच्याकडे द्यायची कशाला हा विचार त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे. हे सर्व आपण विचार प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम करावं एवढी विनंती या निमित्ताने करेल. आपण सर्वजण 2 तारखेला घड्याळ चिन्ह हे लक्षात ठेवून घड्याळ चिन्हाचं बटन दाबा एवढी विनंती करतो. आणि सन्मान्य परशुरामजी वाकचौरे सर, सन्मान्य कुमावत साहेब, अष्टविनायक तरुण मंडळाचे सर्व सभासद, साई सेवा मंडळाचे सर्व भाविक, समोर बसलेले बांधकाम व्यावसायिक याकूबभाई परदेशी, इथं झालं ना भाषण? त्याचप्रमाणे या प्रभागाचे आपले उमेदवार सोनालीताई कपिले, सचिन गवारे, इकडे फटाके वाजत होते, इकडे सचिनची शेरोशायरी चालू होती. मजा आहे. विरोधकांचे सुद्धा असेच फटाके सचिन आपल्याला वाजवायचे आणि वाजणार नसते. त्यांचे सगळे फटाके खुश झालेले. कालचा त्यांनी जो फटाका न्यायालयामध्ये वाजवायचं ठरवलं होतं, न्यायालयाने सुद्धा त्यांचा दावा फेटाळला. आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या उमेदवारांमध्ये अनेक हरकती घ्यायच्या होत्या, खूप हरकती घ्यायच्या होत्या. आम्ही जर कोर्टात गेलो असतो तर त्यांच्या अर्ध 100 नाही 1000% बाद झाले असते. पण आशिषदादांनी सांगितलं आपल्याला असा रडीचा डाव आपल्याला खेळायचा नाही, आपल्याला निवडणूक लढून त्यांची जिरवायची, कोर्टाच्या माध्यमातून नाही जिरवायची. त्यांची जी जिरायची ती जिरलेली आहे. आता काल त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची सभा घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सभेला तरी जे काही प्रमुख पाहुणे आले होते, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, त्यांनीच त्यांना सुनावलं, पाहुण्यांनीच त्यांना सुनावलं. हे बरं झालं. त्यानंतर ते म्हणत होते माझा आका, पण तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, आका, काका आणि दादा आम्ही 3 जण कोपरगावचा विकास विकास आणि विकासच करणार. आणि या निवडणुकीत मी जेव्हापासून उतरलो तेव्हापासून बघतोय तुम्ही सगळे लोक मला ओळखता. या माझा जन्म कोपरगावमध्ये झाला, माझा व्यवसाय कोपरगावमध्येच होता, माझी कर्मभूमी कोपरगावच आहे,
शिवाजी रोड सारख्या एका छोट्या रस्त्यावरून माझं छोटंसं किराणा दुकान होतं. त्या किराणा दुकानमध्ये जेव्हा मी बसायचो, तुझ्यासारखं घर बांधायला लागलो, लोक म्हणायला लागले, अरे पुढ्या बांधता घर बांधायला लागला, कसं काय घर बांधणार. परंतु मी पुढ्या जितक्या चांगल्या पद्धतीच्या बांधत होतो तितके घर सुद्धा चांगल्या पद्धतीची बांधले. निवारा हाऊसिंग सोसायटी तुमच्या समोर त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. 40 वर्ष झाले निवारा हाऊसिंग सोसायटी बांधून, 40 वर्ष. अजून खेळा ठोकला जात नाही. तुम्ही निवाऱ्याच्या लोकांना विचारा, एकही थेंब स्लॅबमधून पाणी गळत नाही. अशा प्रकारचं जे करायचं ते चांगलं करायचं, क्वालिटीचं करायचं, दर्जाचं करायचं, ही माझ्या पहिल्यापासून माझ्या आईबापांनी मला दिलेली शिकवण आहे. किराणा दुकान सुद्धा मी करायचो. मी सांगितलं माझं छोटं दुकान होतं, ज्याला पूर्वीच्या काळामध्ये म्हणतात, तुम्हाला माहित नसेल, छटा कातपाव माहिती आहे का. मला लोक म्हणायचे छटा कातपावचा विकणारा माणूस. मी कशी किराणा दुकान करायचो. माझा वर्गमित्र केदारनाथ बजाज समोर बसलेला आहे, त्याचंही किराणा दुकान होतं आणि माझंही किराणा दुकान होतं. त्याचे वडील आणि आमचे वडील सुद्धा मित्र होते, एकाच गावचे. ते मुलं अंदाज होते, मी हा करतो. तेव्हा असा तुमच्यामध्ये वाढलेला हा तुमचा काका आता नगराध्यक्षपदाची उमेदवारी करतोय. आणि मी खरं तुम्हाला माहित असेल, मी पतसंस्था चळवळीमध्ये एवढं काम करतो. मी राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम करतो. आंतरराष्ट्रीय पतसंस्था फेडरेशनचा सुद्धा मी खजिनदार आहे. परंतु मला हे करावंसं का वाटलं, मी जेव्हा इतर गावांमध्ये जातो, इतर गावांचा विकास बघतो, तसा विकास आपल्या गावाचा का होऊ शकत नाही. शेवटी आपण कुठेही गेलं तरी आपल्या मातृभूमीवरचं जे काही प्रेम असतं माणसाचं ते कधी जात नाही. आणि माझ्या मनामध्ये कुठेही गेलो, जसं म्हणतं की घार इंडते आकाशी, चित्त तिची पिल्लापाशी. कुठेही गेलो तर मला माझा गाव समोर दिसायचं. त्या गावाचा विकास करता येईल, त्या गावांसारखा विकास कसा करता येईल हा माझ्या मनामध्ये यायचा. आणि आपल्याला विकास जो करायचा आहे तो कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो. मला आशुतोष दादांनी ही निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. आग्रह धरल्यानंतर 1 दिवस 2 दिवस, सचिन तुलाही माहिती, मी 3 दिवस नाही आणि नाहीच म्हणत. शेवटी आशुतोष दादांनी मला अजित पवारांकडे उभं केलं. ज्या अजित पवारांकडे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत, ते अजितदादा मला म्हटले, काका तू सहकारामध्ये तुम्ही एवढं काम करता, सहकारामध्ये तुमचं एवढं चांगलं व्हिजन आहे, ते व्हिजन तुम्ही गावाकरता का वापरीत नाही. आता इतके दिवस केलं सहकार्याकरता, स्वतःच्या गावचा विकास करा. मी दादांना विचारलं, दादा मी करतो, पण माझे जे व्हिजन आहे, अनेक लोक म्हणतात कोपरावचे की सिन्नरचा किती विकास झाला, संगमनेरचा किती विकास झाला, श्रीरामपूरचा किती झाला. माझं व्हिजन संगमनेर, श्रीरामपूर, सिन्नर, येवला यांना मी आपलं कॉम्प्युटर मानित नाही. अजितदादांना मी म्हटलं, मला माझ्या कोपरावचं बारामती करायचंय. बारामती जर तुम्ही बघितलं असेल तर बारामतीचं माझं व्हिजन पूर्ण करण्याकरता तुम्ही जर निधी देणार असाल तर मी विचार करीन. दादा म्हणतो विचार काही नाही, तुझं व्हिजन मला माहित आहे. आशुतोष दादांना त्यांनी बोलून घेतलं आणि मला त्या ठिकाणीच सांगितलं, तुम्ही उमेदवारी अर्ज भरा, लगेच आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा. मी लगेच पत्रकार परिषद बोलवतो. पुण्यामध्ये होतो आम्ही. 1 तासामध्ये आशुतोष दादा तिथे आले. म्हटलं दादा आजचा दिवस मला वेळ द्या, मला जरा घरच्यांचा ते सल्ला घेऊ द्या. आता म्हातारा झालो असं विरोधी पक्ष म्हणतात. शेवटी पोराबाळांना तर विचारलं पाहिजे ना. 1 दिवस मागून घेतला दादांकडून. दुसऱ्या दिवशी घरी आलो. सकाळी घरच्या सगळ्यांची मिटिंग घेतली. घरचे मला म्हटले, तुम्ही महिन्यातले 15-20 दिवस बाहेरगावीच फिरता. पतसंस्थांकरता रोज माझा 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास असतो. तुम्ही रोज फिरता, त्याच्यामुळे आमच्या वाट्याला येत नाही. तुम्ही जर राजकारणात आला, नगराध्यक्ष झाला, घरी थांबाल, आमच्या वाट्याला तरी काही वेळ या. तेव्हा तुम्ही हे काम स्वीकारा. आणि घरच्यांच्या, आशुतोष दादांच्या आणि आजीदारांच्या आदेशामुळं मी हे काम स्वीकारलेलं आहे. आणि हे काम स्वीकारल्यानंतर मला आश्चर्याचे रोज सुखद धक्के बसतायत. आणि पहिल्यांदा मी सुरुवात केली वार्ड क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 1 मधून. संदीप आणि सचिनला मी अनेक वेळा ओळखतो. ते अनेक वेळा माझ्याकडे यायचे, की म्हणायचे काका तुम्हाला आम्हाला तिथे उभं राहायचंय,
तुमचं मदत आम्हाला लागेल, तुमचा आशीर्वाद आम्हाला लागेल. मी सचिनला सांगायचो, मी बाहेरून तुला आशीर्वाद देईल बाबा, मी काही राजकारणात नाही. परंतु पहिल्यांदा जेव्हा सचिनच्या आणि संदीपच्या प्रभागामध्ये प्रचाराला गेलो, त्या ठिकाणी त्यांचं काम बघितलं, आशुतोष दादांनी दिलेला तिथला निधी बघितला. एवढा प्रचंड निधी या दोन पोरांनी खेचून आणलेला आहे. अक्षरशः इतर नगरसेवक म्हणतात हा कसा खेचून आणला आम्हाला समजत नाही. तर मी यांना त्या दिवशीच सांगितलं, तुम्ही निधी कसा खेचायचा याचं एक ट्रेनिंग बाकीच्या नगरसेवकांना द्या. आणि त्या ठिकाणी मी बघितलं, फक्त निधीच नाही आणला, त्या निधीतून केलेले कामं इतके क्वालिटीचे आहे, इतके दर्जेदार आहे. ओमनगर, धुंडिवा नगर, शारदा नगर या सगळ्या भागामध्ये 9-9 इंच जाडीचे डांबरी रस्ते त्या ठिकाणी केले. 6-6 इंच जाडीचे दर्जेदार कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर याच्यावर कळस चढवायचं काम आशुतोष दादांनी माझ्यावर सोपवलं. कळस कसा चढवायचा तुम्ही सांगा. तुमचे जे काही विचार असतील ते विचार निवडणूक झाल्यानंतर मी ऐकून घेणार आहे. आता तुमच्या घरी आमचे काही कार्यकर्ते आलेले असतील, तुमच्या मनामध्ये काय काय आहे हे आम्ही लिहून घेतलेलं आहे, त्याची नोंद आमच्याकडे केलेली आहे. तरी सुद्धा निवडून आल्यानंतर पुढचे 100 दिवसामध्ये यातले छोटे छोटे कामं आहेत. खूप छोट्या लोकांच्या गरजा असतात. सचिन, संदीप, तुम्ही रस्ते गटरी हे तर केल्या, परंतु लोकांना स्वच्छता पाहिजे. प्रभागामध्ये उकिरडे साचलेले असतात, घंटागाड्या येतात, पण लोक त्या घंटागाडीमध्ये कचरा टाकीत नाही. मी पुढचे 100 दिवस रोज सकाळी घंटागाडीबरोबर फिरणार आहे. प्रत्येक प्रभागातल्या घंटागाडीबरोबर मी जाणार आहे. आणि त्याला सचिन, संदीप तुम्हालाही नेणार आहे. तुम्ही किती वाजता उठता मला माहित नाही. यांना मी सकाळी 6 वाजता उठवायचं बरं का रोज. आणि माझ्याबरोबर तुम्हाला फिरावं लागणार आहे. मी ज्या ज्या प्रभागात जाईल त्या त्या प्रभागामध्ये घंटागाडीवर लोकांना कशी वागणूक देतात हे सुद्धा मी त्या ठिकाणी बघणार आहे. आणि घंटागाडीमध्येच कचरा टाकण्याचं प्रबोधन लोकांचं करणार आहे. रस्त्यामध्ये फिरत असताना भटकी जनावरं दिसतात, कुत्रे दिसतात, गाढवं दिसतात, डुकरं दिसतात, हे सुद्धा मी स्वतः बघणार आहे. गोमाता सुद्धा दिसतात. अनेक ठिकाणी गोमातांचा सांभाळ करणारे कोणी नसल्यामुळे त्या गोमाता सुद्धा रस्त्यामध्ये दिसतात. गोमातांची सोय कशी लावायची, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा. आता ते ब्युटी पण आलेले, त्यांचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागत. ते आणखी मोठी भीती आहे. या भटक्या जनावरांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि भटक्या जनावरांबरोबर मला आठवलं सचिन, भटक्या विरोधकांचा सुद्धा बंदोबस्त यांना कोणत्याही कामामध्ये अडचण आणल्याशिवाय त्यांना दुसरं काहीच काम नाही. प्रत्येक गोष्टीत अडथळे आणायचे, प्रत्येक गोष्टीत खोडा घालायचा. मी तर त्यांना खोडा पडती असंच बोलतो. आता हा आमच्या निवडणूक अर्जांवर त्यांनी ज्या हरकती घेतल्या, त्यांच्या अर्जावर तर आम्हाला खूप हरकती घेण्यासारख्या होत्या. सचिन, त्यांचे अर्ज आपल्या समोर बाधत व्हायला पाहिजे होते, झालेच असते. पण मी विचार केला, असा बालिश बुद्धीचा खेळ आपल्याला खेळायचा नाही. ज्यावेळेस या प्रभागामध्ये सुरुवात झाली, ज्यावेळेस या प्रभागामध्ये माझी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस दादांनी मला सांगितलं की या प्रभागामध्ये लक्ष द्यायचंय, तर त्यावेळेस माझी सुरुवात या साईंच्या दर्शनाने आणि साईंच्या आशीर्वादाने झाली. त्याबद्दल मला माझे खूप म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गैरवरून येतं आणि घरात असल्यासारखा मला या ठिकाणी आनंद मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं काका की कोपरगावमध्ये सर्वप्रथम जन्म घेतला याचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु या आपल्या कोपरगावची ओळख धुळगाव म्हणून ज्या पद्धतीने प्रसिद्ध केली जाते, प्रसिद्ध म्हणजे आपलं बदनामी केली जाते, याच्यामुळे कोपरगावच्या धंद्यावरती पाण्यावरती अतिशय बिकट असा परिणाम झालेला आहे. आणि कुणीही अशा पद्धतीचं काम करत असेल तर मला नाही वाटत कुणाला आवडेल. स्वतःच्या घरामध्ये आपण धूळ झाली तर ती झाडून घेतो, परंतु लोकांच्या डोक्यामध्ये ते अशा प्रकारचं जर आपण जर डोक्यात घालत बसलो की बाबा हे गाव असं हे गाव तसं आहे, ज्या गावात आपण वाढलो, ज्या गावाने आपल्याला मोठं केलं, ज्या गावाने आपल्याला पैसा पाणी दिला, ज्या गावाने आपली प्रतिष्ठा दिली, त्या गावाबद्दल बोलत असताना आणि त्या गावाबद्दल आपली बदनामी करत असताना खरं तर या लोकांना लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली. आणि हे लोक ज्यावेळेस हळूहळू करून काका तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी होता, त्याच्यानंतर कोपरगावचे उमेदवार म्हणून दादांनी तुम्हाला प्रेझेंट केलं, त्यानंतर तुमच्यावरती अक्षरशः राळ उठवण्यात आली. अरे कोणत्या प्रकारची तुम्ही संस्कृती जपताय, अशा प्रकारची संस्कृती कोपरगावला कधी अभिप्रायित नाही. आणि अशा प्रकारची संस्कृती तुम्ही जर जपत असाल तर याचा आम्हाला या ठिकाणी निषेध करावाशी वाटतो. काका तुम्ही ज्या वेळेस म्हणजे काकांच्या त्यांनी वयावरती बोलले,
आहे वय काय, वय फक्त एक नंबर आहे, काय फार त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाहीये, पण त्यांचा अनुभव किती चांगला आहे हे सर्वांनी या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि त्या अनुभवाचा फायदा आणि आमच्या तरुणाचा फायदा काका या दोघांचं मिश्रण म्हणून कोपरगावला नक्की सोनेरी दिवस आणतील याचा मला सार्थ विश्वास वाटतो. काका सिकंदर हो तुम, सिकंदर कभी हालात के सामने नहीं झुकता, तारा टूट भी जाए तो जमीन पे नहीं गिरता, गिर जाते हैं दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर दरिया में जाके नहीं गिरता. आपलं एवढं मोठं कर्तृत्व, आपलं एवढं मोठं काम हे आपण पत संस्थेच्या माध्यमातून उभं केलं आणि ते जगभरात नाही म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोहोचवलं. एक छोटासा कोपरगावमधून निघलेला माणूस, एक छोटासा किराणा दुकानातून निघलेला माणूस आणि हळूहळू करत त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारावर तो माणूस मोठा होतो आणि तो कोपरगावचा सुपुत्र असतो याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आणि अशा माणसाबद्दल मी तर म्हणतो काका की तुम्ही निवांत राहू शकले असते, काय गरज नव्हती त्याला फरक पडायची एवढं तुम्हाला सांगतो मी. उगाच यायचं मग लोक बोलणार, चार लोक बोलणार, आपण ते ऐकायचं, परंतु नाही, काकांचा ध्यास फार मोठा आहे. काका तुम्हाला मी त्याशी सोनं म्हटलं, तुम्ही सोनं नाहीये, तुम्ही हिरा पण नाहीये, तुम्ही परीस आहे परीस. या गोष्टीला हात लावशाल ना तिथं सोनं करशाल, अशी तुमच्याकडे कला आहे आणि या पद्धतीचं काम तुम्ही करता याचा मला सार्थ अभिमान आहे. एका छोट्याशा किराणा दुकानातून निघलेले काका आज 1500 कोटी रुपयाची पतसंस्था उभारता, याच्यामध्ये त्यांची हिंमत, ताकद आणि कर्तृत्व दिसून येतं. काका हा काय तुमच्या कौतुकाचा कार्यक्रम नाहीये, परंतु तुमच्या कर्तृत्वाला सलाम मी निश्चित करल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही कोपरगावच्या जळणघरणीमध्ये तुमचा हातभार लावला, ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय गोष्ट सांभाळून तसं स्वतःचा बिझनेस सांभाळून ज्या पद्धतीने तुम्ही पुन्हा आलात त्याबद्दल तुमचं मी कौतुक निश्चितच करल. आणि का नाही करावं कौतुक, कारण तुमच्या मागे आता शुल्क काष्ट तेवढे लागलेलेच असतात. कारण आज म्हणजे आमच्या तर अक्षरशः ह्या लोकांनी विरोधकांनी कोर्टात जाऊन आमच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. ही कोपरगावच्या राजकारणाची साईड लाजीवानी गोष्ट, ही गोष्ट काही एवढी सोपी नव्हती. एक किरकोळ सही राहिली असं दाखवून कोर्टात गेले आणि कोर्टात तुम्ही सिद्ध काय करणार होते, त्या ठिकाणी काही यांची उमेदवारी कॅन्सल करा. घाबरायचं म्हणजे किती घाबरायचं, एक काकांवरतीच टीका करायची आणि काकांनाच घाबरायचं म्हणजे हे अवघड काम आहे. काल अक्षरशः ती सभा झाली गावामध्ये, त्यांची विरोधकांची सभा झाली, त्या ठिकाणी सुद्धा काकांचं नाव गाजत होतं. याच्यावरून काकांच्या कर्तृत्वाचा आपल्याला एक म्हणजे त्यांचं उंची किती आहे हे लक्षात येतं. त्या केसचा निकाल आपल्या बाजूला लागला, त्या केसचं 800 पॉईंट हुसून दिले, या नदी का म्हटली काही काम नाही. काका या पद्धतीचं काम तुम्ही करता आणि हे तुम्ही छोटे मोठे जे आहेत काम हे असेच हे पद्धतीने करता. तूफान तो इस शहर में अक्सर आते हैं, आपके देखिए किसका नंबर आता है, विरोधियों के दांत तो बहुत जहरीले लेकिन आपके पास तो सबेरों का मंत्र आता है. अशा प्रकारचं काम म्हणजे यांचं जे 20 रुपयाचं काम आहे हे काका तुम्हाला चांगलं जमतं. आणि तुम्हाला सांगतो कि आपके काबिलियत पर शक, इनके काबिलियत पे शक मत करो, इनके काबिलियत पे शक मत करो. इनके हटाने के लिए लोग कोशिश नहीं, इनको हटाने के लिए लोग कोशिश नहीं साजिश कर रहे, अशी परिस्थिती विरोधकांची झालेली आहे. आणि तुम्हाला सांगतो आपण जे राजकारण करतो हे नेहमी दादांनी विकासाचं राजकारण केलेलं आहे. कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं म्हणजे तुम्हाला सांगतो विरोधक असेल, कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल, कुठल्याही प्रकारचा निधी दादांनी आजपर्यंत कुणाला अडवला नाही. भरघोस पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन जसं असेल या पद्धतीने दादांनी तुम्हाला निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आम्ही साधारणतः 25 कोटी रुपयाची इस्टिमेट आम्हाला दिलं. 25 कोटीची इस्टिमेट या हिशोबाने दिलं की शेख वस्तीपासून तर साधारणतः धोंडी बांधवकर एवढा मोठा विस्तृत असा याचा भूभाग आहे. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकच प्रश्न होता की पाणी, लाईट, गटार आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिखलाची रोड, म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजिबातच नव्हतं. शून्य इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा पूर्ण वॉर्ड आणि त्याचं पूर्ण आम्ही त्याचं शूटिंग केलं. शूटिंग करून त्याचं दादांना पूर्ण त्याचं प्रेझेंटेशन केलं. अक्षरशः एका ठिकाणी धोंडीबा नगर आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी असलेलं देवकर प्लॉट या ठिकाणी अक्षरशः एका ठिकाणी घरात मौत झाली. परंतु रस्त्यावर प्रेत आणण्यासाठी जागा सुद्धा नव्हती. त्या लोकांनी ते प्रेत रस्त्यावर ठेवलं आणि तो काळ होता माझी आमदारीनबाई त्यांचा काळ. ते लोक त्यांच्याच रोडवर राहायचे म्हणून ते लोक सकाळी सकाळी तिथे उभे राहिले. अक्षरशः तिथे रस्त्यावर त्यांनी रास्ता रोको केलं. त्या लोकांना पोलीस आणून हटवलं आणि त्याच्यानंतर ताई तिथून निघून गेल्या. इतक्या निर्दयपणाची कामं यांनी केले. आणि त्याच्यानंतर आता या पद्धतीने सांगताय का हे झालं ते झालं आणि विकासाचे गप्पा. तुम्हाला सांगतो त्यांनी काल हे दाखल केलं, आपलं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जे कामं दादा आत्ता करणार आहेत त्याचा संपूर्ण जाहीरनामा तसाच्या तसा त्यांनी जे कामाची वर्क ऑर्डर झालेली ऍक्च्युअल जे काम चालू झालेलं आहे त्या कामाचा जाहीरनाम्यामध्ये सगळा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. कोपरगावमध्ये त्यांनी भूमिगत गटरीचे सांगितले
220 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट भूमिगत गटरीचं काम आपल्या वार्ड क्रमांक 1 मध्ये साईप्राव नगर पासून आम्ही श्रीगणेशही करून टाकला आणि विरोधकाला त्याची खबर सुद्धा नाही. इतकी वाईट परिस्थिती यांची आहे. म्हणजे कुणावर टीका करायची, कुणावर काय करायचं, यांना याचं कुठल्याही प्रकारचं भान राहिलेलं नाहीये. मी ह्या जागेबद्दल बोलायचं झालं तर या जागेमध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्यावेळेस या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होता. सगळ्यात महत्वाचं पावसाळ्यामध्ये अतिशय वेगाने या ठिकाणी पाणी आलं. पाणी या ठिकाणी सर्व परिसरामध्ये घुसलं. परंतु पाणी घुसल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केला की कोणत्या कारणामुळे पाणी घुसलं असेल, काय झालं असेल. कारण वागचौरे सर आमच्या अध्यक्ष त्यांच्याच घरात पाणी घुसलं तर बाकीच्यांची सोय लांब राहिली. अध्यक्षाची परिस्थिती अवघड झाली सर. त्याच्यामुळे आम्ही अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जाऊन, म्हणजे तुम्हाला सांगतो ब्रिजलाल नगरचा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन तिथून आम्ही उठलो आणि नगरपालिकेत जाऊन आंदोलनही केली. ते आंदोलन करत असताना इथं त्या लोकांनी फोटो दाखवले. आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितले तर त्या ठिकाणी पूल नव्हता. दगडातून ते लोक जात होते. ब्रिजलाल नगर एरिया फार छान एरिया आहे. लोक सगळेजण त्या ठिकाणी वॉकिंगला वगैरे सकाळी जातात. अतिशय चांगला एरिया बनवलेला त्यांनी. पण त्या ठिकाणी जायला रोड नाही. त्या ठिकाणी जायला पूल नव्हता. पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी साप विंचू अशा पद्धतीने तिथं असे खेळत असायचे. म्हणजे मी त्यांना जाऊन अक्षरशः त्यावेळेस तिथं भाषण केलं होतं की हे तुम्ही ना वन्यजीव क्षेत्र म्हणून घोषित करून टाका, कारण इथं काही होण्यासारखं काही दिसत नाहीये. परंतु आज आपण त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी डांबरी रस्ता करू शकलो, तिथं लाईट पाणी याची सगळी सोय करू शकलो आणि त्यांना स्वतंत्र पाण्याची टाकी देऊन त्यांचा असलेला बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न कायमचा निकाली लावून टाकला. अशा पद्धतीचं कर्तृत्व काम हे दादांच्या मार्फत आपण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. काका आपण जसं जसं पुढे जातो तर हे लोक विचारतात तर विकास कसा झाला हे दाखवा. यांना तुम्ही त्या दिवशी तुमच्या भाषणातून सांगितलं की 1 नंबर प्रॉब्लेम जा आणि तिथे कामं बघा. आता या ठिकाणी कामाला आम्ही सुरुवात केली. गटेरीचं काम पूर्णपणे झालेलं आहे. त्याच्यानंतर पाण्याची पाईपलाईन दुसऱ्यांदा आम्ही टाकून दिलेली आहे. त्याच्यानंतर आज सगळ्यात पहिल्यांदा रस्ता सगळ्यात पहिले आम्ही ज्यावेळेस इथं सुरुवात केली कामाची त्यावेळेस सगळ्यात पहिला डांबरी रस्ता केला होता. परंतु वाळूचे डंपर वगैरे जाऊन तो रस्ता खराब झाला. आताही परत या रस्त्यावरती आता काम चालू झालेलं आहे. परंतु आता आचारसंहिता असल्यामुळं आणि विरोधकांनी काम अडवल्यामुळे ते म्हटले की आता जर काम जर झालं तर इथले लोक भरघोस मतदान हे गवरे कपिले आणि काका गोयटे यांना करतील. त्याच्यामुळे हे काम बंद करा आणि 8 दिवसापूर्वी काम बंद पाडायचं काम नेहमीप्रमाणे त्यांनी केलं. त्यांना तसं 28 आकडे काही शुभ नाही. त्यांनी 28 कामाला पहिले विरोध केला. ते काम गावातले बंद पाडले. त्याच्यानंतर ते काम परत चालू करावे लागले. तसेच आमच्या आता 28 फॉर्म उडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या 28 फॉर्म काही शेवटी कोर्टाने त्यांना ते निकाली काढले. अशा प्रकारचे या लोकांची कामं आहे आणि या लोकांची नीतिमत्ता चांगली नाही हो. काय म्हणजे काय बोलावं यांना तेच समजत नाही. प्रत्येक ठिकाणी जायचं आणि आडवतंगड घालणं हे यांचं म्हणजे नित्यच झालेलं आहे. आणि खोटं बोल आणि रेटून बोल अशा पद्धतीचा कार्यक्रम एक मात्र या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी तुम्ही जर गेले आदिनाथ सोसायटी असेल, करमूर नगरचा संपूर्ण परिसर असेल काका, खडीकरणाची कामं जवळपास 90% झालेली आहे. आणि या ठिकाणी आता बाकीची कामं प्रगतीपथावर आहे. लवकरच हे डांबरीकरण करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चिखल वगैरे काही राहणार नाही. आम्ही विजन मानणारे माणसं आहे. आम्ही कामाची माणसं आहे. आम्ही कामाचेच माणसं आहे. अशा पद्धतीचं काम आमच्याकडून होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या मनात आम्ही बसलो आणि तुमचं प्रेम आम्हाला त्या पद्धतीने लाभतं. लोक अगदी लेकराप्रमाणे आम्हाला प्रेम करतात. आम्ही ज्यावेळेस आता प्रचार दरम्यान प्रचार जे करत होतो आम्ही त्यावेळेस संदीप भाऊ आणि मी घराघरात गेलो. अक्षरशः लोकांनी घरी बोलून आम्हाला घरात बोलून चहा पाणी करून काढलं. तुम्ही काळजी करू नका.